आज दत्त जयंती, भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आपण सगळेजण साजरा करीत आहोत। श्रद्धावंतांचा हा देव, भक्तिवंतांचा हा देव, ज्या देवाने ज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी अवतार धारण केलेला आहे, असे भगवान श्री दत्तात्रेय आज त्यांचा जन्मोत्सव आपण सगळेजण तपोभूमीवरती साजरा करीत आहोत। भगवान दत्त हे देणारं दैवत आहे। ज्यांना ज्यांना कृपा हवी, आशीर्वाद हवे, या सर्वांसाठीचं हे दैवत आहे। मार्गशीर्ष महिन्यामधला पौर्णिमा ही जी आहे ही भगवंताची तिथी आहे। आपण सगळे जेवढे म्हणून दत्त मंदिर आहेत त्या सर्व ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये दत्तजन्म साजरा करीत असतो। समाजाने ज्ञानाचा वारसा सदैव चालवला पाहिजे। सनातन हिंदू धर्म ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त करतं। आम्ही सगळे ज्ञानाचे पुजारी आहोत। आम्ही सगळे ज्ञान आत्मसात करणारे लोक आहोत। देवळामध्ये देव आहे, पण त्या देवाकडे कसं वागावं, कसं बोलावं, कसं भजावं हे सांगणारं सद्गुरू व दैवत आहे। आणि म्हणून या दैवताने अवतार धारण केला, तो सुद्धा मार्गशीर्ष मासातल्या पौर्णिमेमध्ये माणसाचं जीवन पूर्ण करणारं असं हे दैवत आम्ही सगळेजण मानतो। आजच्या या पवित्र दिवशी सर्वांनी दत्तप्रभूंच्या सान्निध्यात राहावं, ज्ञान आत्मसात करावं आणि आपल्या पुढच्या पिढीला सदैव ज्ञानवंत बनवावं, ज्ञानवान करावं। आज खरीच हिंदू धर्मियांना गरज आहे ती एक होण्याची। एकता, संघटन हे हिंदूंसाठी आज खूप आवश्यक आहे। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या अवतार कार्यामध्ये सांगितलं की तुम्ही शैव असात, गाणपत्य असात, वैष्णव असात, अजून कोणीतरी शाक्त असात, पण तुम्ही सगळे सनातनी आहात हे ध्यानात ठेवा। वेगवेगळ्या पंथांमध्ये भेद करू नका, वेगवेगळ्या जातींमध्ये भेद करू नका। सगळे दत्त महाराजांकडे गाय आहे, कुत्रे आहेत, कसल्याही प्रकारे असू द्या, परंतु ते देवाचे पूजक आहेत, देवाला भजणारे आहेत। हा संदेश दत्तप्रभूंनी एकतेचा आपल्या जन्मकार्यानंतर दिलेला आहे। आपण सर्व दत्तभक्तांनी तो ग्रहण करूया आणि समाजामध्ये दत्त महाराजांचं जे कार्य आहे ते वर्धिष्णू करूया। सर्वांना गोड आशीर्वाद, दत्त जयंतीचे खूप खूप शुभेच्छा। आणि समाजामध्ये जितकं होता होईल तेवढं जे गरीब आहेत, जे गरजू आहेत, त्यांच्याकडे दत्त म्हणून आपला हात सदैव समोर करा। महाराज सर्वांना सुखी ठेवे। जय सच्चिदानंद।